हिंदू संस्कृती आणि संस्कार जतन करण्याची आणि पाल्यावर रुजवण्याची जबाबदारी पालकांची. व्यंकटराव पन्हाळे. विश्वकर्मा प्रकट दिनाच्या निमित्ताने आयोजित 3 दिवसीय महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बोलताना लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पन्हाळे म्हणाले की आपण सर्वांनीच आपल्या पाल्यावर हिंदू संस्कृती आणि संस्कार जतन करण्याचे संस्कार केले पाहिजेत आणि ती जबाबदारी सर्व पालकांची आहे, असे प्रतिपादन लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पन्हाळे यांनी विश्वकर्मा प्रकट दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. हरंगुळ बुद्रुक येथील बार्शी रोडवर उड्डाण पुलाजवळ असलेल्या विश्वकर्मा नगरमधील श्री विश्वकर्मा मंदिर येथे श्री विश्वकर्मा देवस्थान समितीच्या वतीनं 3 दिवसाचा विराट विश्वकर्मा प्रकट दिन जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता. हरिभक्त परायण श्याम पांचाळ महाराज सताळकर यांचे श्री विश्वकर्मा प्रकट दिनाच्या निमित्ताने अतिशय सुंदर असे कीर्तन संपन्न झाले. गुलालाचा कार्यक्रम आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व भक्तांना श्री शिवाजी तुकाराम लोहार पांचाळ जानवळकर व सौ रत्नाबाई शिवाजी लोहार यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी बोलत असताना व्यंकटराव पन्हाळे म्हणाले की काही धर्मार्थ लोक हिंदू मुलींना वेगवेगळे आमिष आणि प्रलोभने दाखवून वाम मार्गाला लावून धर्मांतर करून घेत आहेत. लव जिहाद नावाखाली अत्यंत घातक प्रकार चालू आहे. त्यामुळे पालक आणि विशेषतः महिला पालकांनी आपल्या पाल्यावर हिंदू संस्कृती आणि संस्कार रुजवणं गरजेचं असून आपल्या पालकावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे पन्हाळे यांनी सांगितलं. विश्वकर्मा प्रकट दिनाच्या निमित्ताने आयोजित महोत्सवात लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पन्हाळे, हरिभक्त परायण श्याम पांचाळ महाराज सताळकर आणि राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांच्या शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन विश्वकर्मा देवस्थान समितीच्या वतीनं अध्यक्ष जगन्नाथराव लोहारे, भास्कर विश्वकर्मा, वसंतराव पोद्दार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काही गुणवंतांचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवानराव पांचाळ यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विश्वकर्मा देवस्थान समितीचे अध्यक्ष जगन्नाथराव लोहारे, उपाध्यक्ष भगवानराव पांचाळ, सचिव माधवराव पांचाळ, कोषाध्यक्ष मारुतीराव सुवर्णकार, सहसचिव रंगनाथ सुतार, कार्यकारिणी सदस्य संग्राम पांचाळ, राजपाल पांचाळ, श्रीमती शोभा पांचाळ, भास्कर विश्वकर्मा, बळीराम पांचाळ, अमर पांचाळ, गोपाळ पोद्दार, दिलीप पोद्दार, बालाजी पांचाळ, नामदेव पांचाळ, भगवानराव सुतार तसेच सभासद प्रल्हादराव पांचाळ, वसंतराव पोद्दार, भगवानराव पोद्दार, बाबूराव पांचाळ, दत्तात्रय सोनार, नरसिंह पोद्दार, रवी लोहारे, लक्ष्मीकांत पोद्दार, शांतलिंग लोहारे, रवींद्र पोद्दार, M.V. कंबार, विष्णू पांचाळ, दुष्यंत पोद्दार, नागनाथ पांचाळ, डॉक्टर रामभाऊ पांचाळ, चक्रधर पांचाळ, अमृत पांचाळ, भगवानराव पांचाळ, सतीश पांचाळ, प्रशांत वीर ब्रह्मा पांचाळ, मुरलीधर पांचाळ, प्रभाकर पांचाळ, शिवकुमार पांचाळ, दत्ता पोद्दार, ऋषिकेश पोद्दार, गोपाळ विश्वकर्मा, गणेश पोद्दार, राघव पांचाळ, शिवकुमार सोनार, हिमालय पांचाळ तसेच महिला सदस्य पार्वतीबाई वसंतराव पोद्दार, लक्ष्मीबाई वामनराव पोद्दार, बबिता दिलीपराव पोद्दार, रुक्मिणीबाई शेषराव सुवर्णकार, सरिता रवी लोहारे, अश्विनी नरेंद्र पांचाळ, उज्ज्वला रवींद्र पोद्दार, शोभा नामदेवराव पांचाळ, रेखा विष्णू पांचाळ, प्रभावती भगवानराव सुतार, जयश्री भास्करराव विश्वकर्मा, तारामती चंद्रकांत पांचाळ, भक्ती भगवान पांचाळ, कांताबाई हरिश्चंद्र चिंचाळे आदींनी परिश्रम घेतलं. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.